नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक प्रणय कथेमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. संध्याकाळी जेवल्यानंतर तानिया आणि नीती हवेली समोरच्या अंगणामध्ये बोलत बसल्या होत्या. अब क्या करे तानिया, रक्षित के बारे में तो यहाँ कोई नहीं जानता, नीती हताश होऊन म्हणाली. उसका दोस्त था ना चार्ली, उसे पूछ के देखते हैं, तानिया म्हणाली. लेकिन उसका नंबर मेरे पास नहीं है, नीति हताश होत म्हणाली. तू टेंशन मत ले, 2-3 दिन रुक जा, कुछ ना कुछ तो पता चल ही जाएगा. असेच 7-8 दिवस होऊन गेले. रक्षितचा ना फोन आला ना त्याचा फोन लागत होता. त्यात तिचे दादू रोज त्याची विचारपूस करायचे, परंतु नीतीकडे याचं काही उत्तर नव्हतं. आणि एक दिवस, नीती बेटा अभी तक सोई नहीं, दादू साहब म्हणाले. बस दादू सा ये फूलदान सजा दूं, फिर सो जाऊंगी. आपने अपनी दवा ली, नीतीने विचारलं. हां, अभी ली. दादू सा, नीती थोड़े बारीक डोळे करून म्हणाली. बेटा बहुत कड़वी दवा है, मेरे गले से नहीं उतरती, उल्टी आती है, दादू सा म्हणाले. आप भी ना बच्चों की तरह जिद करते हो, दवाई कड़वी होगी तो ही तो बीमारी ठीक होगी, नीती त्यांना रोखून पाहत म्हणाली. त्यांनी ओठ बाहेर काढून एकदम क्यूट मुलासारखं तोंड केलं. चलिए मेरे साथ, फिर बिल्कुल भी कड़वी नहीं लगेगी दवाई, नीती म्हणाली. तू नहीं मानेगी, दादू सा म्हणाले. बिल्कुल नहीं, नीती देखील हसत म्हणाली. रक्षित का फोन आया था क्या, दादू म्हणाले. हां, दादू वो रोज फोन करते हैं, नीती इकडे तिकडे नजर चोरत खोटं म्हणाली. फिर मेरी बात क्यों नहीं कराई, दादू म्हणाले. आप आराम कर रहे थे ना दादू, और वैसे भी आपका जमाई रात को फोन करता है, आप तो सो रहे होते हो, नीती म्हणाली. दोबारा फोन आएगा तो मुझे उठाना, ठीक है, दादू म्हणाले. जी दादू. तिनं तिचं काम पटापट आवरलं आणि त्यांना त्यांच्या रूममध्ये नेऊन मेडिसिन देऊन झोपवलं. तीही थकली होती. काम आवरून ती तिच्या रूममध्ये गेली आणि कपडे बदलतच होती की तिच्या रूमचं दार वाजलं. कौन है, नीती म्हणाली. मैं हूं, मेरी बिंदनी, एक घोघरा पुरुषी आवाज आला. बकवास बंद करो रमेश, क्या काम है बोलो, नीती रागानं म्हणाली. कुछ नहीं, तुमसे प्यार भरी बातें करनी है, रमेश म्हणाला. लेकिन मुझे तुमसे कोई बात नहीं करनी, नीती म्हणाली. कब तक मुझे अपने आप से दूर रखोगी, एक ना एक दिन तुम्हें मेरे पास आना ही होगा, रमेश कुत्सितपणे म्हणाला. वो दिन कभी नहीं आएगा, तुम जाओ यहां से, नीती जोरात ओरडून म्हणाली. रमेश सर, आपको कुछ चाहिए क्या, तानिया तिथे येत म्हणाली. कुछ नहीं, रमेश दात आवळून म्हणाला आणि तिथून निघून गेला. बास्टर्ड, तानिया म्हणाली. नीती, तुम ठीक हो ना, तानियाने विचारलं. तानिया, नीतीने दरवाजा उघडला आणि तिला मिठी मारली. रमेश तिच्या मामाचा मुलगा, तिच्यापेक्षा मोठा होता. नीती वयात आल्यापासून तो तिच्या मागे लागला होता. तो तिला अजिबात आवडायचा नाही. दुनियाभरच्या वाईट सवयी त्याला होत्या. ती बाहेर शिकायला होती तेव्हाही बऱ्याचदा तिच्या हॉस्टेलवरती जाऊन त्यानं तमाशा केला होता. सगळे तिला त्यावरून चिडवायचे. ती परत आल्यानंतर तिच्या मामांना कळलं की तिच्या नावे 10 एकर जमीन आहे. तिचं जर लग्न रमेश सोबत झालं तर ती जमीन त्यांची झाली असती. बऱ्याचदा त्यांनी तिच्या दादूसासमोर रमेश आणि नीतीच्या लग्नाबद्दल विषय काढला, परंतु तिच्या आजोबांनी आणि स्वतः तिनं यासाठी इन्कार केला. परंतु धनाचे लालची तिचे मामा आणि मामी काही ऐकत नव्हते. तिच्यासाठी कोणचंही स्थळ आलं की त्याला तिच्याबद्दल काही सांगून पळवून लावायचे. बिचारे तिचे आजोबा आपल्या डोळ्यांसमोर नीतीचं लग्न एका चांगल्या मुलाशी व्हावं ही एवढी एकच इच्छा उशाशी ठेवून ते देवाला आयुष्य वाढवून मागत होते. आणि तेव्हाच त्यांनी रक्षित आणि नीतीचं लग्न जुळवलं. शू, क्यों इतना सहती हो उसे, एक कान के नीचे बजा दे, अपने आप ठिकाने आ जाएगा साला कुत्ता, तानिया दात ओठ खात नीतीला म्हणाली.
मन तो बहुत करता है कि सबको रक्षित के बारे में बताऊं, लेकिन वो आए तब ना। नीती डोळ्यात पाणी आणून म्हणाली। रक्षित के आने का इंतजार करते करते तो क्या ऐसे ही डर डर के रहेगी? तानिया ने विचारलं। दादूसा के लिए तानिया, नीती म्हणाली। ठीक है, चल अब सो जा, कुछ लगे तो मुझे फोन कर देना, तानिया तिच्या गालावरती हात ठेवून म्हणाली। थैंक्स यार, तेरा बहुत बड़ा सहारा है मुझे, नीती भावुक होऊन म्हणाली। दोस्ती की है तो निभानी तो पड़ेगी, तानिया नाटकी आवाजामध्ये म्हणाली। तुझे पता है तू ना पागल है, नीती हसत म्हणाली। हा ना, तेरी संगत का असर है, तानिया देखील म्हणाली आणि त्यावर दोघीही खळखळून हसल्या। गुड नाईट, तानिया म्हणाली। मग नीतीनं दार लावून घेतलं आणि पुन्हा एकदा रक्षितचा नंबर लावण्याचा प्रयत्न केला। नीती मोहन राणा, गोरी पण पिंकिश कलर, 5 फूट 4 इंच उंची, छोटासं पण धारधार नाक, हरणीसारखे सुंदर टपोळे डोळे, त्यावर दाट लांब सरक काळ्याभोर पापण्या, धनुष्यबाणासारखे नाजूक गुलाबी ओठ, डाव्या गालावरती एक काळा तीळ, जणू काही तिला कुणाची नजर लागू नये म्हणून देवानं अगोदरच दिलेला। लांब दाट कोरीव भोया, रेशमी लांब सुंदर केस, अंगामध्ये अगदी पाहिजे तिथे भरलेली एकंदरीत परफेक्ट बॉडी शेप, एखाद्या बॉलिवूड अभिनेत्रीलाही लाजवेल असं सौंदर्य। वय वर्ष 24, नुकतंच शिक्षण पूर्ण करून तिच्या गावी राजस्थान जैसलमेर मध्ये आली होती। तिचं घर म्हणजे एक मोठी हवेलीच होती। तिचे आजोबा, ज्यांना ती दादूसा म्हणायची, त्यांच्या व्यतिरिक्त तिच्या लाईफमध्ये कोणीही नव्हतं। ती लहान असताना तिचे आई बाबा एका कार ॲक्सिडेंटमध्ये गेले। त्यानंतर तिचा सांभाळ करण्यासाठी म्हणून तिचे मामा मामी आले। तिच्या आजोबांना ते भेटत होते। तिच्या आजोबांनी तिला थोडं प्रेम माया मिळेल म्हणून त्यांनी तिच्या मामीला आणि मामाला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी दिली आणि ते त्यांच्यासोबत त्या मोठ्या हवेलीमध्ये राहू लागले। हळूहळू त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली आणि तिच्या आजोबांना हवेली एका हॉटेलमध्ये बदलायला लावली, ज्याचा मुनाफा ते घेत होते। बिचारे आजोबा नीती लहान असल्यानं आणि ते वयस्कर असल्यानं गुपचूप सगळं सहन करत होते। हळूहळू नीती मोठी झाली। तिला शिक्षणासाठी पैशांची गरज होती आणि त्याचाच फायदा घेत मामानं हवेली स्वतःच्या नावावर करून घेतली आणि त्या बदल्यात तिला शिक्षणाला पैसे पुरवले। नीती आता मोठी आणि समजूतदार असल्यानं तिला तिच्या मामाचा राग येत होता, परंतु हातामध्ये जो काही वेळ होता तो निघून गेला होता। शिवाय तिच्या आजोबांच्या हेल्थचाही प्रश्न होता। दिवसेंदिवस ते वीक होत चालले होते। त्यात त्यांना ब्लड कॅन्सर झाला होता। त्यांची औषधं या सगळ्यांसाठी तिला पैसा हवा होता आणि म्हणून तिने त्याच हवेलीमध्ये केअरटेकर म्हणून काम सुरू केलं। या बदल्यामध्ये तिचा मामा तिला तुटपुंजा पगार द्यायचा। इकडे एका भल्या मोठ्या मास्टर बेडरूम मध्ये रक्षित नुकताच येऊन झोपला होता। मागच्या 3-4 दिवसांपासून दिवसभराच्या मीटिंग्स, कॉन्फरन्स याच्यामध्ये तिला जेवायचीही फुरसत मिळत नव्हती। चालती बोलती मशीन बनला होता तो। खाणं पिणं आणि झोपणं सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट आणि वेळेवर असायच्या त्याच्या, परंतु मागच्या काही दिवसांमध्ये बिझनेस वर्कलोडमुळे सगळं शेड्यूल अगदी बिझी होतं। त्याचे डोळे जड झाले होते, शरीर मीटिंग अटेंड करून थकलं होतं। स्त्री शरीर सुखाचा उपभोग घेऊन आज समाधानानं झोपायला त्याला वेळ मिळाला होता। बेडवर पडल्या पडल्या त्याला झोप लागलीच होती की लगेचच त्याचा फोन रिंग झाला। चार्ली, तुला तुझा जीव प्यारा नाही का? रक्षित चिडून म्हणाला। आय एम सॉरी बॉस, पण खबरच तशी आहे, चार्ली औंढा गिळत म्हणाला। आता पुढे बोलणार आहेस की तुझ्या डोक्यात गोळी घालू? रक्षित अतिशय रागाने म्हणाला। बॉस, उद्याच लंडनला जावं लागेल, चार्ली म्हणाला। लंडनला कशासाठी? तो कपाळावरती आठ्या पाडत म्हणाला। बॉस, आपली वाईनची फॅक्टरी बनते तिथे, चार्ली म्हणाला। पुढे बोल। लायसन्ससाठी प्रॉब्लेम येतोय आणि त्यासाठी तुम्हालाच जावं लागेल, चार्ली म्हणाला। व्हॉट? येस बॉस, तिथल्या गव्हर्नमेंटने आजच फ्लॅक्स पाठवलाय आपल्याला, चार्ली म्हणाला। ओके, चॉपर रेडी ठेव, रक्षित म्हणाला आणि बेडवर झोपलेल्या मुलीवरती एक नजर टाकून फ्रेश होण्यासाठी निघून गेला। रक्षित तयार होऊन ड्रेसिंग टेबलमध्ये पाहून केस विंचरत होता। त्याच्या बेडवरती झोपलेल्या मुलीनं
डोळे उघडून त्याच्याकडे पाहिलं तर त्यानं आरशातून तिच्याकडे पाहिलं आणि त्याच्या वॉलेटमधून काही पैसे काढून तिच्या समोर ठेवले. थँक्यू, ती मुलगी म्हणाली. नाव गेट आउट, रक्षित म्हणाला. ओके गोईंग, पण कधी आठवण झाली तर नक्कीच फोन करा. तुमच्यासाठी केव्हाही येईन मी, ती मुलगी त्याच्या गालावरती रोमॅन्टिकपणे बोट फिरवत म्हणाली. आता तू माझ्यासाठी काही कामाची नाहीस, कारण मी एकदा यूज केलेली वस्तू पुन्हा यूज करत नाही, रक्षित ॲटिट्यूडमध्ये स्माईल देत म्हणाला. बायकोच्या बाबतीत असंच म्हणणार का, ती हसत म्हणाली आणि रक्षितनं तिचा गळा आवळला. तुझं काम फक्त माझा बेड गरम करणं होतं. मला माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफेअर केलेलं अजिबात आवडत नाही. नाव गेट लॉस्ट, रक्षित तिचा गळा सोडत म्हणाला. ती मुलगी घाबरून जोरजोरात खोकत गेली. तिने तिचे कपडे उचलले आणि तिथून ती पळालीच. रक्षित सिंघानिया, मोस्ट एलिजिबल बॅचलर इन इंडिया, वर्ल्ड फेमस बिझनेसमन राजनाथ सिंघानिया यांचा मोठा मुलगा. 12वी नंतरचं सगळं शिक्षण त्यानं लंडनमध्ये पूर्ण केलं होतं. त्यामुळे आतीच बिघडलेला होता. एक नंबरचा हट्टी, रागीट आणि तितकाच प्रेमळ. फक्त त्याच्या फॅमिलीसाठी बरं का, बाकीचे गेले उडत. त्याची कमजोरी म्हणजे त्याची आई, मॉम म्हणजेच मिसेस सीता राजनाथ सिंघानिया. आतापर्यंत त्याला खूप मुलींनी स्वतःहून प्रपोज केलं, परंतु हा हँडसम हंक अजून तरी कोणाच्याही हाती लागला नव्हता. मुलीसोबत त्यांची इच्छा असेल तर मजा मस्ती करतो, परंतु प्रेम वगैरे या असल्या विषयामध्ये अजून तरी त्याला रस नाही. राजनाथ, त्याचे डॅड, यांनी त्याला लंडनवरून पुन्हा परत आल्यानंतर सगळा बिझनेस हँडओव्हर केलेला आहे. त्याला त्यांच्यापेक्षाही मोठं व्हायचं आहे. त्यामुळे तो रात्रंदिवस फक्त बिझनेस करतो. रिलॅक्स होण्यासाठी मित्रांसोबत पब, डिस्को हे सगळं आहेच, आणि त्यात स्वतःहून कोणी भेटलीच तर मग शरीर सुख सुद्धा. स्वतःहून कधी कोणत्या मुलीला त्यानं जवळ केलं नाही आणि स्वतःहून जवळ आलेल्या मुलींना त्यानं कधी दूरही केलं नाही. पैशाची नशा आणि वडिलांपेक्षा मोठं बनण्याची लालसा त्याला खूपच घातक आणि कोल्ड हार्टेड बनवून गेली. आतापर्यंत कोणतीच अशी गोष्ट किंवा सुख नव्हतं जे त्याला मिळालं नव्हतं. एखादी गोष्ट आवडली तर ती त्याचीच, नाही तर कोणाचीच नाही, असा त्याचा पॉझिटिव्हनेस स्वभाव आहे. फॅमिली. राजनाथ सिंघानिया त्याचे वडील, सीता सिंघानिया म्हणजेच आई, रोहित सिंघानिया छोटा भाऊ, बिझनेसमध्ये त्याच्यासोबत असतो. राजवीर सिंघानिया काका, अवनी सिंघानिया काकू, दोघेही डॉक्टर आहेत आणि सोबतच सोशल वर्कर. त्यांना फॅमिली बिझनेसमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही, त्यामुळे सगळा कारभार राजनाथ पाहतात. त्यामुळे पूर्ण इमानदारीने भावाला त्याचा हिस्सा आजपर्यंत ते देत आलेत. राजवीर आणि अवनी त्यातून एक NGO चालवतात. रिद्धी आणि सिद्धी रक्षितच्या जुळ्या चुलत बहिणी. राजवीर अवनी यांना जरा उशिराच बाळ झाल्यानं घरामध्ये लहान आहेत त्या. सध्या 12 वर्षांच्या आहेत आणि शाळेत जातात. रक्षितच्या अत्यंत लाडक्या. सगळे एकत्र राहतात. घरामध्ये सगळ्यांसाठी रक्षित एक आदर्श मुलगा आणि भाऊ आहे, परंतु त्याचं दुसरं रूप हे फक्त त्याच्या जवळच्या काही लोकांनाच माहीत आहे. त्याचं मॅन्शन सोडून त्यानं त्याच्यासाठी स्वतःचं असं दुसरं एक प्रशस्त बंगला बांधला आहे. तसं तर त्याच्या प्रॉपर्टीला काही मर्यादा नाही, परंतु मित्रांसोबत मजा मस्ती करून जेव्हा तो टल्ली होतो त्यावेळेस तो त्याच्या बंगल्यावरच रात्र काढतो. आदर्शवादी मुलगा आहे ही इमेज सांभाळावी लागते ना, म्हणून. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही लव्ह स्टोरी, ह्याची सुरुवात तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.